काय सांगाल साहेब, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आहेत, याकडे कसं बघता? नाही, चर्चा म्हणजे आम्ही आदरणीय चंद्रकांत दादांना काही कॉलेजच्या कामाच्या निमित्तानं भेटायला गेलो होते, वास्तव आहे. आणि त्या निमित्तानं काही राजकीय चर्चासुद्धा झाली, परंतु त्याला अजून मूर्त स्वरूप आलेलं नाही. अजून बऱ्याचशा गोष्टी काही चर्चा व्हायला पाहिजेत, तालुका लेवलच्या असतील, जिल्हा लेवलच्या, बाकी सगळ्या नेतेमंडळींच्या कानावर घालून सगळ्यांना विश्वासात घेऊन मग तो निर्णय होईल. परंतु आज तो प्राथमिक चर्चा आहे. कार्यकर्त्यांनी जर म्हटलं की भाजपमध्ये जायचं, कार्यकर्ते आधीपासून म्हणायला लागलेत, परंतु प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. अजून ती वेळ आलेली नाही. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या बरोबर विस्तृत चर्चा होईल. नंतर आदरणीय चंद्रकांत दादा, हळवणकर साहेब या सगळ्यांच्या बरोबर तो बसून निर्णय होईल. म्हणजे प्रवेशाबाबतच्या प्राथमिक चर्चा झालेल्या आहेत. प्राथमिक चर्चा अशा नाही, परंतु त्यांनी सांगितलं की आपण यावं, पक्षाला बळकटी मिळेल. त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांच्याबरोबर सुद्धा आमच्या चर्चा झाल्यात, परंतु वरिष्ठ पातळीवरच्या काही चर्चा अजून झालेल्या नाहीत. त्या चर्चा झाल्यानंतर त्याला मूर्त स्वरूप होईल. आपला सकारात्मक निश्चितच असेल. कार्यकर्त्यांचा काय होरा आहे नेमका, कार्यकर्त्यांची काय मागणी आहे आणि त्याच्यावर काय अनेक वर्ष आमचा गट हा सत्तेच्या बाजूनं कधीच नव्हता. आज मुश्रीफ साहेबांच्या बरोबर ती काम करायचं ठरवल्यानंतर अनेक ठिकाणी लोक सत्तेत गेली आणि अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आज भाजपच्या बरोबर गेल्यानंतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल, कार्यकर्त्यांच्या कार्याचं चीज होईल, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि आज आमचं जे बळकट आहे, आमचं जे सगळ्यात मोठं बळ आहे ते कार्यकर्ता आहे. त्यांचा विचार केला तर त्यांनी सांगितलेलं योग्य आहे असं मला पण वाटतं. येत्या काही दिवसात निवडणुकीच्या हालचाल आहेत, या अनुषंगानं काय आपला मोठा निर्णय आहे किंवा कशी? नाही, असं नाही मोठा निर्णय वगैरे तुम्ही म्हणताय, परंतु ह्याला आमच्या तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पक्षीय बलाबलापेक्षा गट पातळीच्या निवडणुका आजपर्यंत होत आल्यात. त्यामुळं निश्चितपणानं निवडणुकीचा तर संदर्भ जरूर असेल, परंतु आम्ही जिथं जाईल तिथं निश्चितपणानं सत्ता असेल एवढं खात्रीने सांगतो. आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न इथल्या काही स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या केलेला नाही, माझ्यापर्यंत तसं काही कुठला निरोप आलेला नाही. आपली जर भाजपमध्ये एंट्री झाली तर कागलच्या राजकारणातला हा मास्टर स्ट्रोक असा जनतेकडून म्हणला जातो, काय बघता या मुद्द्यावर? नाही, बघू आता ते काय ठरवलं साहेब. थँक्यू साहेब. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.